नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. वृश्चिक राशीच्या बद्दल सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षफळामध्ये खास करून तुमचं लव्ह लाईफ, जर तुम्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल त्या संदर्भात, ज्या गर्भवती महिला आहेत, त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत, संतती आहे, याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे हे सर्वात जास्त अफेक्ट होणार आहे. तर या संदर्भातली कोणती काळजी घ्यायला हवी किंवा ते कालावधी नेमके कशा प्रकारचा असेल, याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातल्या इतरही ज्या गोष्टी आहेत या कशा प्रकारे परिणामी होणार, त्या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. खास करून 2025 मध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण जे मोठे ग्रह आहेत जसे की शनी, राहू, केतू, गुरु आणि खास करून मंगळ जो आहे ग्रह, तो सुद्धा सुरुवातीपासून वक्री असणार आहे. तर याचे प्रभाव तुम्हाला जाणण्याइतपत यावर्षी येणार आहेत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, हा वर्षाच्या सुरुवातीलाच वक्री असणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये आणि दिनांक 22 जानेवारी नंतर तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये येणार आहे आणि जवळजवळ 3 एप्रिल नंतर तो परत तुमच्या भाग्यस्थानात जाणार आहे. तर साधारणतः या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला स्वतःच्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. खास करून सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये, जानेवारीच्या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, खास करून धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्या संदर्भातले काही चांगले अनुभव सुद्धा मिळतील. परंतु फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होईल, थोडेसे दमछान झाल्यासारखे वाटले. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका, तुमच्या अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे जवळजवळ फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा जो पहिला आठवडा आहे त्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. खास करून शारीरिक दुखापतींना सामोरं जावं लागेल, जसं की लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. आणि लक्षात घ्या, इथे जो गुरु आहे हा गुरु सुद्धा अष्टम स्थानामध्ये येणार आहे 15 मे नंतर. तर खास करून सुरुवातीचे हे 2-3 महिने त्या दरम्यान तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं आर्थिक स्तर किंवा पैशाच्या संदर्भातले जे व्यवहार आहेत, आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानामध्ये जो मंगळ आहे तो जवळजवळ डिसेंबर नंतर येणार आहे. पण तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पंचम स्थान, म्हणजे जिकडे आपण स्टॉक एक्सचेंज वगैरे पाहतो. तर साधारणतः तुमच्या पंचम स्थानामध्ये असणारा जो राहू आहे, हा राहू दिनांक 19 मे नंतर तुमच्या चतुर्थ स्थानात जाणार आहे. परंतु या पंचम स्थानामध्ये जो शनी चतुर्थात भ्रमण करतो आहे, हा जवळ 30 मार्च नंतर तुमच्या पंचम स्थानात येणार आहे. तर इथे 2-3 गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जसं की तुम्ही बघितलं पण असेल, अनुभव घेतला असेल, गेल्या साधारण वर्ष सव्वा वर्षामध्ये जर तुम्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तिथे गोष्टी काही व्यवस्थित होत नाहीत. म्हणजे तुमचे अंदाज चुकणं, गोष्टी चुकीच्या होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही घेतलेले असतील. तर जर का तुम्हाला मोठी काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या संदर्भातली काळजी तुम्हाला या वर्षी जवळजवळ मे पर्यंत घ्यायला हवी. आणि खास करून एप्रिल, म्हणजे जवळजवळ एप्रिल आणि मे हे जे 2 महिने आहेत, या 2 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट स्टॉक एक्सचेंज संदर्भात अजिबात करू नका. तुमचे अंदाज साफ चुकतील, या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. याच प्रकारे या संपूर्ण वर्षामध्ये जवळजवळ फेब्रुवारी, मार्च या 2 जे महिने त्यामध्ये सुद्धा तुमचे खर्च वगैरे जास्त आहेत, तर खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आणि खास करून ज्या महिला आहेत, म्हणजे वृश्चिक राशी ज्या महिला आहेत, त्यांनी हे 3-4 महिने थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं राहील. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 3 महिन्यामध्ये तुमचे जे इनलॉज असतील, म्हणजे सासरकडच्या त्या मंडळी असेल, त्यांच्यावर सुद्धा थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. अशा प्रकारचे काही अनुभव येतील, तर थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. बाकी जर का विचार करायचा झाला तर आर्थिक संदर्भात फारसे मोठे काही त्रासदायक अनुभव तुम्हाला येणार नाहीत. फक्त थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं आणि आता जे स्टॉक एक्सचेंजबद्दल सांगितलं त्याच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल, तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की साधारणतः घराचं जे गृहसौख्य ज्याला आपण म्हणतो, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः गेल्या 2.25 वर्षापासून जो शनिग्रह आहे तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. तर साधारण तुम्ही बघितलं असेल की घरचं जे वातावरण आहे ते काही ठीक नाही. म्हणजे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतात त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास किंवा घरामध्ये काही विशेष गोष्टी होत नाही आहेत. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा तुमचे जे नातेसंबंध आहेत ते वरवरचे आहेत किंवा ठीकठाक आहेत किंवा छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होत होते. परंतु काळजी करू नका,
या वर्षाचा साधारणतः एप्रिल नंतरचा जो कालावधी आहे तो चांगला आहे. परंतु इथे एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19 मे नंतर जो राहू आहे तो तुमच्या चतुर्थ स्थानात येणार आहे. तर हा जेव्हा चतुर्थ स्थानात येईल त्यावेळेस थोडीशी काळजी घ्या. घराच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार जर का तुम्हाला करायचे असतील, म्हणजे घर नवीन घेणं, असलेलं घर विकणं, घराच्या संदर्भातले काय उपाय करणं, का जे काय महत्त्वाच्या गोष्टी असेल त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. बाकी जर का विचार करायचा झाला तर साधारणतः घरातल्या व्यक्तींवरचे किंवा गृहसौख्याबद्दलचे जे तुमचे अनुभव असेल ते व्यवस्थितच असतील, काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफ. तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. तर लव्ह लाईफच्या बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गोष्टी काही व्यवस्थित नव्हत्या, गैरसमज थोडे वाढलेले आहेत किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी थोड्याशा टोकाच्या झाल्या. ते खास करून गेल्या एखाद वर्षापासून या गोष्टी जास्त प्रमाणात जाणवत आहे. खास करून या वर्षीच्या म्हणजे 2025चा साधारणतः एप्रिल आणि मे हे 2 जे महिने आहेत ते तुमच्यासाठी तारेवरची कसरत ठरणार आहेत. म्हणजे जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतील, टोकाच्या होतील, तुम्हाला थोडंसं चिटिंग झाल्यासारखे वाटेल, काही गैरसमजचं वातावरण होईल आणि ज्याला आपण रिलेशनशिप ब्रेकअप वगैरे म्हणतो अशापर्यंत सुद्धा गोष्टी जाऊ शकतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यानंतरचा जो कालावधी आहे तो चांगला राहील, त्या संदर्भात काही काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. हे जे 2 महिने आहेत गर्भवती महिलांसाठी खास करून मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर जानेवारीपासून ते जवळजवळ जूनपर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास जास्त प्रमाणात दिसून येतील. त्याचप्रमाणे ज्या वृश्चिक राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांचे जे संतान आहेत, त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे मुलांच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास साधारणतः मार्च एप्रिल या 2 महिन्यामध्ये जास्त प्रमाणात डोकं वर काढू शकतील. तर त्या संदर्भात थोडीशी त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या म्हणजे तुमचं जे काही प्रिपेरेशन असेल त्याकडे लक्ष द्या, गाफील राहू नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतर आपण चर्चा करू की वैवाहिक जीवन हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तशी काही फारशी काळजी करू नका. वैवाहिक जीवनामध्ये काही फारसे प्रॉब्लेम येणार नाहीत. खास करून तुमच्या सप्तमात भ्रमण करणारा जो गुरु आहे तो साधारणतः गेल्या 8-10 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की वैवाहिक जे जोडीदार आहे त्यांच्यावरचं वातावरण जे बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित आहे. परंतु हा जो गुरु आहे हा गुरु जवळजवळ 15 मे नंतर तुमच्या षष्ठात जाणार आहे, आश्रमात जाणार आहे. त्या संदर्भात काळजी घ्या. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात काही त्रास वगैरे होऊ शकतील. खास करून 19 सप्टेंबर ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी आहे. त्यामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. पण मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर फारसे काही त्रास किंवा फारसे काही प्रॉब्लेम किंवा तुमच्या दोघांमधल्या नातेसंबंधामध्ये काही मोठे प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भातल्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील. खास करून जवळजवळ 19 मे नंतर तुमच्या दशम स्थानात जो केतू आहे तो भ्रमण करणार आहे. तर साधारणतः 7 जून ते जवळजवळ 29 जुलै या कालावधीमध्ये खास करून तुम्हाला लक्ष देणं गरजेचं. म्हणजे ऑगस्ट संपूर्ण ऑगस्ट जो महिना आहे किंवा जून जुलै ऑगस्ट हा जो संपूर्ण महिना यामध्ये थोडंसं काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला वाटू शकेल की तुमच्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा तुमचे जे सहकर्मी आहेत किंवा वरिष्ठ आहेत त्यांच्यावर वादविवादाच्या प्रसंगी निर्माण होतील. ज्या नोकरी करणारे त्यांना खास वाटू शकेल की नोकरी बदलावी किंवा दुसरीकडे कुठे पाहावं. तशी चूक अजिबात करू नका. खास करून या संपूर्ण 2025च्या संपूर्ण जे वर्ष आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वेगळे निर्णय घेऊ नका करिअरच्या बाबतीमध्ये, कारण गुरु हा तुमच्यासाठी चांगला नसेल. त्यामुळे तुमचे घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. याचप्रमाणे ज्या व्यक्ती बिझनेस वगैरे करतात त्यांच्यासाठी सुद्धा हीच साधारण आहे नियम की कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. तुम्हाला थोडंसं संयमाने काम करायला हवं. तुमच्या राशीबद्दल सांगायचं झालं तर खास करून तुमची जी रास आहे हे निर्णय परस्पर घेते, कोणाशी शेअर करत नाही. तर जर का अशा प्रकारचे काही त्रास किंवा प्रेशर किंवा काय जाणवलं तर तुमचे जे निर्णय ते दुसऱ्याबरोबर शेअर करत चालात की जेणेकरून तुम्हाला काहीतरी त्या संदर्भातला गायडन्स मिळेल. कारण तुमचा जो कालावधी आहे 2025चा हा म्हणावा तेवढा चांगला नाही. खास करून मे महिन्यानंतरचा जो कालावधी आहे तो म्हणावा तेवढा चांगला नाही आहे. तुमचे घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. तर या संपूर्ण वर्षामध्ये वृश्चिक राशीच्या संदर्भात सांगायचं झालं तर जे मी सुरुवातीला सांगितलं की तुमचं लव्ह लाईफ जे आहे खास करून ज्या लव्ह लाईफबद्दल थोडे त्रास होतील किंवा ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी जे तुमचे जे काही संतान असेल, मुलं वगैरे असेल त्यांच्या संदर्भातले त्रास होतील आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले सुद्धा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणं. हे जे फील्ड्स आहेत हे सगळ्यात जास्त तुम्हाला एफेक्ट करते 2025 मध्ये. यानंतर
आपण चर्चा करू खास करून जे ग्रहयोग आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल आणि कोणत्या तारखेला ते दिसून येते. तर दिनांक 12 मार्चला रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या चतुर्थामध्ये. ही युती थोडी महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींवरचे वादविवाद थोडेसे वाढले जाते. खास करून घरामधले ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान थोडेसे जास्त प्रमाणात होऊ शकतील. त्याकडे थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे रवी आणि राहूचा जो प्रभाव आहे, त्या युतीचा जो प्रभाव आहे तो साधारण तुमच्या पंचमात दिसणार आहे 15 मार्चपासून ते जवळजवळ 25 मार्चपर्यंत. या दरम्यान खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर रिस्क मोठी घेऊ नका. लव्ह लाईफमध्ये असाल तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. काळजी घ्या. गर्भवती महिलांनी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या शारीरिकतेच्या संदर्भात लक्षणं दिसली तर त्यावर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं आवश्यक राहील. याचप्रमाणे शनी राहूची युती आणि त्याचा जो प्रभाव आहे तो सुद्धा जवळजवळ 14 एप्रिलच्या आसपास जास्तच प्रमाणात दिसून येते. इथे सुद्धा तीच महत्त्वाची गोष्ट आहे की खास करून गर्भवती महिलांनी मात्र याकडे लक्ष द्या, कारण शनी आणि राहूची जी युती होणार आहे ही 36 वर्षानंतर होणार आहे. तर या संदर्भात त्याचा जो प्रभाव असेल तो सुद्धा थोडासा जास्त असतो, कारण 2 हे पापग्रह तुमच्या पंचम स्थानात महत्त्वाच्या अशा शुभ स्थानात परिणाम करणार आहेत. संतती सुखाबद्दलचे पण किंवा संततीच्या संदर्भातले काही प्रश्न या वेळेला ऐरणीवर येतील, तर थोडीशी काळजी घ्या. संयमाने गोष्टी करणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे रवी आणि गुरुची युती मिथुन राशीमध्ये तुमच्या अष्टमात होणार आहे. अर्थात ही जी रवी गुरुची युती आहे ही तुमच्या राशीला अतिशय शुभफलदायी मानली जाते, परंतु ती अष्टमात होणार आहे, महत्त्वाच्या अशा अशुभ स्थानात होणार आहे. तरी सुद्धा काही इझी मनी मिळणं किंवा काही गोष्टी अनपेक्षितपणे सक्सेस होणं अशा प्रकारची काय तुमची काय अडकलेली कामं पूर्ण होणं अशा काही गोष्टी होऊ शकतात. तर साधारणतः रवी गुरुची युती अष्टमात होणारी ही तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. कालावधी त्याचा 26 जूनच्या आसपासचा असेल. याचप्रमाणे मंगळ आणि केतूची युती 22 जुलैला होणार आहे. आता ही मंगळ केतूची युती तुमच्या दशम स्थानात होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे मोठे किंवा छोटे निर्णय घेऊ नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. रिस्क घेऊन काही करू नका. तुम्हाला स्वतःच्या शरीर स्वास्थ्याबद्दलचे त्रास सुद्धा या दरम्यान होऊ शकतील. अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे हे जे संपूर्ण वर्ष आहे त्यामध्ये जे ग्रहण होणार आहे त्याचा जो प्रभाव असणार आहे हा प्रभाव तुमच्या चतुर्थ आणि दशम स्थानात असणार आहे. जवळजवळ 17 ऑगस्टपासून ते 17 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही निर्णय घेऊ नका. छोटे असले किंवा म्हणजे कार्यक्षेत्र बदलणे किंवा वेगळ्या काही गोष्टी करणं, नवीन रिस्क घेऊन निवडा, नवीन कार्यक्षेत्र सुरू असं काही करू नका. घरातल्या जे व्यक्ती असतील त्यांच्यासुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. खास करून ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या वर्षामध्ये अशाही काही जन्मतारखा आहेत की त्यांना हे संपूर्ण जे वर्ष आहे 2025चं ते अतिशय चांगलं असणार आहे. तर साधारणतः ज्यांची जन्मतारीख 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यानची आहे, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यानची आहे किंवा 15 फेब्रुवारी ते 15 मार्चच्या दरम्यान ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्याकरता हे संपूर्ण जे वर्ष आहे हे बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी असणार आहे. जरी तुमची वृश्चिक रास असेल तरीसुद्धा हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहेत. म्हणजे महत्त्वपूर्ण कामं किंवा महत्त्वपूर्ण जर तुमच्या इच्छा आकांक्षा ज्या असतील म्हणजे नोकरीस लागणं किंवा विवाह होणं किंवा महत्त्वपूर्ण कामं पार पडणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान निश्चित होते. आणि अशाही जन्मतारखा आहेत की त्यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष हे खूपच त्रासदायक असेल. तर खास करून ज्यांची जन्मतारीख साधारणतः 18 मार्च ते 25 मार्च या दरम्यान असेल तर त्यांच्याकरता हे संपूर्ण वर्ष फार त्रासदायक असू शकेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. रिस्क घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवादापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. तर मित्रांनो हे होतं वृश्चिक राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.